त्यामुळे ना कधी अपयश मिळालं ना तो खूप वाईट वाटून घेऊ नका. एवढं सगळं झालं ना अडचणी सगळ्यांना येतात, पण शिक्षण बंद करू नका. शिक्षण आहे ना टोकाच शिकायचं, टोकाचं. बऱ्याच वेळेला लेकरं सांगतात आमच्या आईची अडचण होती, वडिलांची अडचण होती, म्हणून आम्ही शाळा सोडली, म्हणून आम्ही शिक्षण सोडलं. असं कधी करू नका. तुम्हाला सांगतो, मी MS जनरल सर्जरी झालो आणि आमच्या घरी आहे ना पेरणी करायची की सावकाराचं कर्ज घ्यायचं, त्याशिवाय आमची पेरणी होत नव्हती. आणि मला खूप वाईट वाटायचं. माझा आणखी एक मित्र होता डॉक्टर राजाराम मुंडे म्हणून, त्यांनी त्याची प्रॅक्टिस सुरू केली होती आणि माझं MS जनरल सर्जरी संभाजीनगरला झालं आणि मी ठरवलं की प्रॅक्टिस सुरू करायची परळीत जाऊन. मी मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर ताजरावांकडे गेलो. दादा म्हटलं, दादा मला MCH करायचं नाही, MCH ही मेडिकल सायन्सची हायएस्ट डिग्री आहे, ही मला करायची नाही. जनरल सर्जरीवरती मला खूप सर्जरी येतात आणि मला प्रॅक्टिस सुरू करायच्या. तुम्ही तर काही पैसे कमवत नाहीत आणि घरच्या अडचणी काही सुटत नाहीत आणि मला अडचणी सोडायच्या, 4 पैसे आपल्याला इमानदारीने कमवायचे. दादानी माझ्याकडे असं पाहिलं आणि त्यांनी मला प्रश्न विचारला बारकायचा. तुम्हाला त्यांनी दादाने काय विचारलं सांगतो. दादा म्हणले, विठ्ठल आपण कधीपासून गरीब आहेत रे, आपण कधीपासून गरीब आहेत? म्हणलं आता मी 26 वर्षात झालो आहे. मला कळतंय 5-6 वर्षात असतानापासून, म्हणजे गेली 20-25 वर्ष झालं आपण गरीबच आहेत. म्हणजे गेली 25 वर्ष तुला कळतं तेव्हापासून गरीब आहेत. म्हणलं हो. समज MCH करण्याला 3 वर्ष लागतात आणि आपण आणखी 3 वर्ष गरीब राहिलो तर काय होणार आहे रे? जग बदलणार आहे का? जग बुडणार आहे का? अडचण काय तुला? बघा, हा दादांचे शब्द बारकाने समजून घ्या लेकरांनो. म्हणून मी नेहमी सांगतो ना की आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी रागवणारा माणूस, कोणीतरी मारणारा माणूस, कोणाची तरी भीती असणारा माणूस असला पाहिजे. आईची जरी भीती असली पाहिजे, वडिलांची तरी असली पाहिजे, भावाची तरी असली पाहिजे, पण कोणाची तरी भीती असली पाहिजे. ज्या वयात आपल्याला कळत नाही त्या वयामध्ये भीती जरुरीच असते. आणि दादांच्या भीतीपोटी आणि दादांच्या इच्छेपोटी मी MCH केलं. ओके. MCH जेव्हा मी करून लातूरमध्ये आलो, फक्त अडचणी तिथे संपत नाहीत. लातूरमध्ये 2च कारणं होते. मी नेहमी सांगत असतो की माझ्यासोबत मला राहायचं होतं. मला आईवडील प्रचंड आवडतात, सगळ्यांनाच आवडतात, पण मला जरा जास्तच आवडतात. आणि माझी बायको त्यांची सख्खी मैत्रीण, त्यामुळे आम्ही लातूरमध्ये आलो. दुसरं होतं ना की मी प्लास्टिक सर्जन आहे. प्लास्टिक सर्जरी म्हणलं की हिरोईननी केली. मला वाटायचं की सगळे हिरोईननी प्लास्टिक सर्जरी करायची, आमच्या गरीबाचं काय? एखाद्या मुलीचं नाक चांगलं नाही, एखादी तिचं लग्न जमत नाही, तिला अडचण येते किंवा तिचा कॉम्प्लेक्स तयार होतो, तिला कॉन्फिडन्स कमी वाटायला लागतो, किंवा एखाद्या मुलाला हा प्रॉब्लेम येतो, तर ती नाकाची प्लास्टिक सर्जरी करायची. तेव्हा 1997ला 12 लाख रुपये खर्च होता. 1997ला 12 लाख रुपये लागायचे. आता विचार करता तुम्ही आता किती पैसे लागत असतील तर. ओके. आणि ही सर्जरी आपल्यातले किती लोक करू शकतात? करू शकत नाहीत. आणि मग आपण का नाही ही सर्जरी गरीबाला घेऊन जायची, हा माझा कन्सेप्ट होता. आणि 25 वर्ष झालेत पूर्ण. तुम्हाला सांगतो की गरीबातला गरीब म्हणजे अगदी रस्त्यातला भिकारी पण माझ्याकडून सर्जरी करून घेतोय आणि मी ते आयुष्यभर करणार आहे. मला खूप आनंद त्याच्यामध्ये. त्यामुळे मी लातूरला आलो खरा, पण तुम्हाला सांगू तेव्हा ना माझी भानगडी अशा होत्या की माझ्या कोणी जास्त मोठे ओळखीचे लोक नव्हते. म्हणजे तेव्हा मोठेगावकर सर पण तेव्हा त्यांचे काही सुरू झालं नव्हतं, उदयरावांचं पण काही सुरू झालं नव्हतं. मला असे मदत करणारे लोक फारसे नव्हते. मी लातूरमध्ये आलो आणि बँकेत गेलो. बारकाय नाका लेकरांना बँकेत गेलो. किती? 12 बँकेत गेलो. 3,06,000चं कर्ज पाहिजे होतं आणि एकाही बँकेने मला कर्ज दिलं नाही. का? तर माझ्याकडे मॉर्गेज करायला काय तुमच्याकडे? तर मी म्हणलं माझ्याकडे काहीच नाही. सायकल पण माझ्याकडे नव्हती. तर तुम्ही मॉर्गेज काहीतरी करा बँकेमध्ये. जोपर्यंत तारण ठेवत नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही. एका मॅनेजरला मी म्हणालो होतो, मॅनेजर साहेब, विठ्ठल लांडगेची डिग्री आहे ना भारत देशातली मेडिकल सायन्सची हायएस्ट डिग्रीचा मी डॉक्टर आहे, हायएस्ट, आणि तुम्हाला कर्ज देत नाहीत. मला तुम्ही कर्ज देत नाहीत 3 लाखाचं. साहेब म्हणले माफ करा, पण बँकेच्या नियमाप्रमाणे तुमच्या डिग्रीला आम्ही आदर करतो, कदर करतो, रिस्पेक्ट देतो, पण बँकेच्या नियमाप्रमाणे तुम्हाला कर्ज देऊ शकत नाहीत. आणि मला कर्ज मिळालं नाही. घरी गेलो, दादांना फोन केला. फोनला इकडून फोन करा तेव्हा लँडलाईनला पैसे लागायचे. दादांना फोन करून सांगितलं तुम्ही फोन करा. 1 तास, अर्धा पाऊण तास त्यांना सांगत राहिलो, रडत राहिलो. त्यांचा एक मित्र पाठवला. त्या बिचाराने 16 एकर जमीन त्याची माझ्या नावावर लिहून दिली. ती मी बँकेत मॉर्गेज केली आणि मला कर्ज मिळालं. लेकरून तुम्हाला मी काय सांगू. असा हा विठ्ठल लहाने, अशी माझी प्रॅक्टिस. ओके. म्हणजे अडचणी संपत नाहीत, पण पुन्हा एकदा सांगतो, अडचणी आहेत म्हणून माघार घ्यायची कधीच नाही. अडचणीवर मात करणारे माणसं मोठे होतात, अडचणीचं भांडवल करणारी नाही, कधीच नाही. जे लोक अडचणीचं भांडवल करतात ते भांडवलच करून घेतात, ज्या अडचणी मात करतात त्या यशस्वी होतात. म्हणून तुम्ही सांगत होतो गाथा यशाची मध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट आहे की अडचणीवर मात करता आली पाहिजे. आणि मी हॉस्पिटल सुरू केलं, पण मी पहिल्या दिवशी 3 सर्जरी केल्या होत्या. आता मी दररोज 10 ते 12 सर्जरी करतोय. 3.5 सर्जरी वेटिंगवर आहेत. बेटासारखं मी काम करतोय. कधीच कामाला मला कमी पडलं नाही, कारण मी इमानदारीची प्रॅक्टिस करतो. 1 रुपया पेशंटकडे जास्त घेतल्यास पाप लागेल, 1 शब्द खोटं बोलत मला पाप लागला, अशी शपथ घेऊन त्या खुर्चीत मी दररोज बसतो मित्र. त्यामुळे मला ना परमेश्वराने आईवडिलाच्या सगळं काहीच कमी नाही. तुम्हाला पॉईंट सांगत होतो, मी 2004 मध्ये हॉस्पिटल बांधलं आणि 2011 मध्ये मी दुसरं हॉस्पिटल बांधत होतो. आणि मी असं ओपडीत बसलो होतो. आमचा मॅनेजर आला सांगायला मला, सर एक 10-12 बँकेचे मॅनेजर नोकरीत बसलेत बाहेर वेटिंगला, तुम्हाला भेटायचं म्हणतायत. म्हणलं मला काय भेटायचं हो, मला काय भेटायचं माहित नाही सर, तुम्हाला भेटायचं म्हणतायत. 12-13 बँकेचे मॅनेजर वेटिंगला बाहेर बसलेत, तुम्हाला भेटायचं म्हणतायत. म्हणलं पाठव, मला काय आता भेटायचं असतो. ते सगळे लोक मध्ये आले.
आले, म्हणले साहेब मी या बँकेचा, मी या बँकेचा, मी या बँकेचा, एवढे मोठे मोठे बँकेचं नाव घ्यायला लागले, ज्या बँकेमध्ये मी जाऊन जाऊन माझे ते चप्पल सगळी खराब झाली होती. आणि हे आले समोर, मला म्हटले सर आमचं कर्ज घ्या. म्हणले आमचं कर्ज घ्या. हां, एक म्हणला फक्त सही करा साहेब, म्हणलं बँकेत पण येऊ नका, आमचं कर्ज घ्या. मी त्यांच्याकडे बघत राहिलो. बॉस म्हणलं यांच्या सगळ्या बँकेमध्ये मी जाऊन आलो, मला कोणी कर्ज दिलं नाही, आता सगळ्याला सगळे मॅनेजर इथं आले मला कर्ज घ्या म्हणून. हे क्या हो गया? हे कधी घडतं? हे कधी घडतं? ज्या ज्या माणसाला अडचणीवरती मात करता येते, अडचणीचं भांडवल न करता त्याला असं खाली ठेवून पडे जाता येतं, ती माणसं यशस्वी होतात. आणि मग असा यू टर्न लोक घ्यायला लागतात. मी तुम्हाला सांगत होतो की शिक्षण मध्ये सोडू नका, हा विषय मला सांगत होतो. उच्च डिग्री घ्या. केवळ मी पहिला प्लास्टिक सर्जन लातूरमध्ये होतो, 15 वर्ष एकटाच प्लास्टिक सर्जन होतो. ओके, कळतं मी काय म्हणलं ते. ह्या डिग्रीचा एकच डॉक्टर लातूरमध्ये, एकच 2000 मध्ये मी आलो, मोजून एक डॉक्टर या डिग्रीचा. हां, त्याचा इतका फायदा झाला की मला पुढे काहीच अवघड गेलं नाही. जेव्हा उंच डिग्री घ्या, मोटेगावकर सरांनी आता बोलताना बोलले त्यांनी, MSc, सेट, नेट, गेट, ऑनर सगळ्या त्याच्याकडे डिग्री आहेत. केवळ एवढ्या डिग्री या माणसाकडे आहेत. म्हणून ह्या डिग्री आणि या ज्ञानावरती हे सगळं चालतं. त्यामुळे ज्ञान घेणं, डिग्री घेणं हे आपलं कर्तव्य ते घेतलं पाहिजे. फॉर्म्युला मधला पहिला शब्द, दुसरा शब्द, तिसरा शब्द आणि शेवटचा शब्द माझा. एवढ्या शब्दाचे लोक मी पाहिले, ते खूप यशस्वी झाले, दृढ निश्चय करणारे, सातत्य बाळगणारे, आत्मविश्वास निर्माण करणारे लोक जगात मोठी झाली. पण मी हे मोठे पण टिकवायचं आहे. गाथा यशाची जी निर्माण केली आहे, ती गाथा कायम ठेवायची आहे. एक आदर्श उदाहरण निर्माण करायचं आहे. मागच्या पिढीला चालण्यासाठी एक रस्ता निर्माण करायचा आहे. असं जर जगायचं असेल तर शेवटचा माझा शब्द आहे आणि त्याला कनेक्शन. कुठला? म्हणजे भावनिक नातं. कनेक्शन, भावनिक नातं. कुणाच ठेवायचं नातं? आई वडिलांशी नातं ठेवायचं. भावनिक नातं कोणाबरोबर? जे लोक भावनिक नातं आई वडिलांशी ठेवतात ते लोक, त्यांची गाथा यशाची ही कायमस्वरूपी राहते, चिरकाल राहते, बाकीच्या जे राहत नाही. मी लिहून देतो तुम्हाला बॉन्ड पेपरवरती. मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी विचारणार आहे, त्याचे उत्तर द्या मला. आपल्या आईला माहित असतं की तुम्हाला काय आवडतं? माहित असतं, बरोबर आहे ना? तुम्ही घरी गेलात की आई प्रयत्न करते तुम्हाला काहीतरी खाऊ घालायचं. करते की नाही करते? तिची किती गडबड असो, माझी लेक आली, माझं लेकरू आलंय, अभ्यास करतंय, हे खाऊ घाल, ते खाऊ घाल, स्वतःला काय असो की नसो गडबड करत असते. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे तुमच्या आईला काय आवडतं? तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे की तुमच्या आईला खायला काय आवडतं? प्रामाणिकपणे, विठ्ठलाला खोटं बोलायचं नाही. गुरुपौर्णिमा आज, गुड. त्याचा पुढचा प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती लोकांनी आपल्या आईला आवडीचा एखादा पदार्थ करून खाऊ घातलाय? वेड्यात लेकरांनो, तुम्हाला नाही कळत आहे. बघा, मला परमेश्वराने खूप दिलंय. ओके, भरभरून दिलंय. मी असा हात वर केला, 10 लोक माझ्याकडे येतील एवढं माझ्याकडे सगळं दिले माझ्या देवाने, काहीच कमी नाही मला. ओके, पण ना जेव्हा जेव्हा गरज पडली, किंबहुना माझ्या आजारी असताना तर शेवटची ऑलमोस्ट 14 महिने मी दररोज चहा बनवायचो. नुसतं बनवायचं नाही, चहा बनवायचा, तिला मस्त पाजायचं. पाजून झाला हाताने. हाताने. माझी मा एकदम गोरी गोरी, तिला पावडर लावून ठेवायची आमच्या पोरी, पुन्हा गोरी दिसायची, सुरकुत्या पडलेला चेहरा. आणि मग चहा पाजला की माझा एक डायलॉग असायचा, माझ्या चहा घात झाला, उगीच नवल मला. माहीनं काय काय केलं असेल आपल्यासाठी, पण नुसतं आपण चहा पाजला नवल किती मला. माझ्या चहा घात झाला ग, माय म्हणायची छान झाला, माय छान झाला. ती छान झाला म्हणल्यानंतर तिच्या सुरकुत्या पडलेला चेहराचा होता की नाही, दिवसभराची पण शक्ती होती. काय मजा वाटायची यार, तुम्हाला काय सांगा मी आता. म्हणजे नथिंग लाईक दॅट. म्हणजे याच्या एवढं सुख जगात कुठलंच नाही, कुठलंच नाही. एक दिवशी काय झालं, मी तिला चहा पाजला आणि थोडा चहा उरला होता, राईट. माझी माय काय म्हणली, माय एकट्यानं पिऊ नये, ह्यांना पण द्या. माझी एक स्टाफ उभी राहिली होती, ह्यांना पण द्या. अशी म्हणल्यामुळे मी काय म्हटलं, एक घे तू चहा, पटकन चहा घेऊन टाक. माय म्हणते, ती म्हणली नाही सर तुम्ही गेल्यास घेते. माझा स्टाफ माझ्यासमोर चहा घेणार नाही मला माहित होतं, पण तरी मग मी माईच्या आग्रह खातर तिला म्हणतो चहा पटकन घेऊन टाक. माय मला रागवेल पुन्हा असं म्हणालो. बघा, माईला मी तो चहा पाजला, तिला विचारलं चहा कस झालाय, माय म्हणली माय छान झालाय, मस्त झालाय. तोच चहा उरलेला माझ्या त्या स्टाफने हातात घेतला, तिने एक घोट पिला की तिने माझ्याकडे असं तिरप पाहिलं. म्हणलं काय झालं ग, का बरं काय झालं? नाही काय नाही सर. काय झालं, काय सांग मला, काय झालं? नाही काय नाही सर. अगं काय झालं विचारतो ना. सर चहामध्ये साखर नाही आहे. बघा मला पॉईंट जरा वेगळा सांगायचा आहे. माझ्या मायनं तोच चहा पिला होता आणि माझी माय म्हणाली होती की तो चहा मस्त झालाय. याला माय म्हणतात लेकरांनो, याला माय म्हणतात, याला माय म्हणतात. खूप मोठ्या गोष्टी करायला लागत नाहीत. एक दिवशी मी घरात गेलो बघा, आणि मला भूक लागली होती. साधारणपणे आमचा नियम असा आहे की घरात जाताना बायकोला सांगून जायचं, ती हाताने स्वयंपाक करते. ती डेंटिस्ट आहे, जसं आता सगळ्यांनी उल्लेख केला, प्रामाणिकपणे सांगतो
ती मला सांभाळते नव्हे, त्या अख्ख्या कुटुंबाला सांभाळते. आणि घरात गेलो आणि तिला न सांगता गेलो दिवशी, तर राहायला सांगायचं, फोन करायचं राहिला. घरात गेलो, अरे का नाही सांगितलं तुम्ही अशी म्हणाली, आणि गरम गरम पोळ्या टाकायला घेतल्या. तोपर्यंत मी फ्रीज उघडलं, त्या फ्रीजमध्ये एक ओल्या नारळाचा तुकडा होता, ओल्या नारळाचा तुकडा होता. मी घेतला तुकडा, भूक लागली होती, खावा म्हणलं. तुकडा घेतला की माझ्या बायकोने असं पाहिलं, कल्पना असं पाहिलं, काय करताय काय करताय. अगं म्हणलो काय करतोय, ओला नारळाचा तुकडा फ्रीजमध्ये आहे, तो खातोय. नाही 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 खायचा नाही, खायचा नाही म्हणे. का नाही खायचा, तो माईसाठी ठेवलाय. आमच्याकडे हा नियम होता. किती मोठी गोष्ट आहे. पण तुम्हाला सांगू का, याच्या पाठीमागचं जे प्रेम आहे ना, याच्या पाठीमागं जे आत्मीयता आहे ना, याच्या पाठीमागे जी प्रायोरिटी आहे ना, की माय किती महत्वाची आहे. माझ्या घरामध्ये वडील असेपर्यंत 19 वर्ष बापाला विचारून भाजी व्हायची, मला विचारून कधीच नाही. आता मी खूप मिस करतोय. मी तुम्हाला सांगत होतो, खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. एकदा ना लेकरांनो, एकदा आपल्या आईच्या मांडीवर झोपा, जेव्हा जमेल तेव्हा बघा तर झोपून. एकदा ना आपल्या आईला असं घट्ट पकडा. मी पकडायचो, काय भारी वाटतं मला, काय सांगू मी आता. एकदा पकडा, 5 मिनिटं, 2 मिनिटं, 1 मिनिटं, 40 सेकंद पकडा, पण पकडा. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आईला भेटता ना, एकदा पकडा आणि मला 10 वर्षांनी भेटा. बॉस तुम्हाला सांगतो, तुम्ही जगातला सगळ्यात मोठा माणूस नाही झालात ना, मला विठ्ठलाने म्हणू नका. मी तुम्हाला बॉन्ड पेपर लिहून देतो, बॉन्ड पेपर लिहून. मी ना असा घरात 14.5 तास काम करून घरात एंट्री केली. असं वाटायचं की पायातला बूट, सॉक्स पण मी काढू नये. शेवटी माणूस आहे, मी खूप जपतो स्वतःला. मी दररोज व्यायाम करतो, शिस्तीनं खातो. बायको एकदम माझी सगळी वरूनपर्यंत काळजी करत राहते. त्यामुळे मी खूप अशी बॉडीला, शरीराला मेंटेन करणारा प्राणी आहे. पण तरीही 14.5 तास काम केल्यानंतर थकवा येतो. घरात जाताना असं वाटतं की बूट सॉक्स पण मी काढू नये. पण घरात गेलो, एक दिवशी माय समोर होती. मग घरात एंट्री झाली की मला तिला पकडायला भारी आवडायचं. तिला असं घट्ट पकडलं, काय माहित नाही, बूट सॉक्स नाही काढू शकत नाही एवढा थकवालेला माणूस. पण माईला जेव्हा मी 20-25 सेकंद पकडलं ना, माझ्यात एवढी शक्ती तयार झाली, मला असं वाटायला लागलं की मी आता पुढच्या आणखी 12 तास काम करू शकतो. याला म्हणायचं माईचा स्पर्श. हा स्पर्श जगात कुठेच मिळत नाही माय सोडून, कुठेच मिळत नाही. तुम्हाला सांगू मी, माहित नाही तुम्हाला किती कळलंय किती नाही कळलंय ना, पण एकदा घरी गेलं ना, काहीतरी आपल्या आईला आपल्या आवडीचं, तिच्या आवडीचं तयार करून खाऊ घालायचं. भले तुमच्या आवडीचं तयार करून खाऊ घाला, ती तुमचं कौतुकच करेल. ओके, माझ्या माईला आणि बापाला ऊसाचा रस आवडायचा. काय मोठ्या गोष्ट सांगतो बघा. आम्ही गरीब होतो, ओके. आम्हाला कधीच तेलाची भाजी मिळत नव्हती. लेकरांनो काय सांगू तुम्हाला मी आता, आम्हाला तेलाची भाजी वर्षभर कधीच नाही मिळाली. वर्षात एकदा आम्ही घाणा गाळून आणायचो. ते तेल फक्त सणावाराला माझी माय वापरायची. म्हणजे फक्त सणाच्या दिवशी आम्हाला तेलाची पोळी किंवा तेलाची भाजी मिळायची. बिना तेलाचं आम्ही वर्षभर खायचो. असं आमचं कुटुंब होतं. आणि आत्ता जेव्हा माय बनवायची ना स्वयंपाक, रविवारी खूप भारी बनवायची, तिला मी सांगायचो, माय ती भाजी बनव. बिना तेलाची भाजीची मजा आहे ना, ती जगात कुठेच नाही आहे. आणि तुम्हाला सांगू, माझी माय आहे ना, जगातली ग्रेट लेडी. म्हणजे काय सांगू मी तुम्हाला आता, तिला मी खूप मिस करतोय, वेड्यासारखा मिस करतोय. मी तुम्हाला सांगत होतो, माझा हा पहिला बर्थडे आहे ज्या दिवशी माय नाही. पण ना, कमिंग टू द पॉइंट, मी तुम्हाला सांगतोय, आईवडिलांसोबत राहणं, आईवडील घरात असणं, आईवडिलांना चेरिश करणं, खूप मोठ्या गोष्टी लागत नाहीत. मी सांगत होतो की आम्ही गरीब असताना आम्ही बिना तेलाच्या भजा खायचो. परमेश्वराने सगळंच दिलंय. माझ्या ठिगळ लावून लुगडे घालायचे, दांड घातले लुगडे घालायचे. आता भरपूर काही सगळ्या गोष्टी मिळाल्या, पण आम्ही सोनं खात नाही आहेत. काय महत्वाचं माहिती आहे, श्रीमंत झाल्यानंतर काय महत्वाची गोष्ट आहे ना, तर ते प्रेम आहे. प्रेम. घरात जाताना असं वाटलं पाहिजे, बॉस माझी माय वाट बघते, माझा बाप वाट बघतो, माझी बायको वाट बघते, माझं पोरग वाट बघतं. याच्यामध्ये जगणं आहे, बाकी काय त्या पैशात जगणं यार. एवढ्या गाड्या, एवढे घोडे, एवढे ड्रायव्हर, यानं काय मॅटर करतं. मी तुम्हाला सांगितलं की आम्ही उसाचा रस प्यायला निघालो ना मोठेगावकर सर, तर आम्ही अमेरिकेला जायची तयारी असते ना, असं निघायचो आम्ही अमेरिकेला जायची तयारी. राईट. तिथे गेलं ना, अगोदर विठ्ठल लहान येणार, लातूरमध्ये कुठे पण जाऊ ना, रसवंती घरावर जाऊ, कुठे जाऊ, 10 लोक जमा होणार, बिचारे भेटणार सगळे. तो बिचारा लगबग करत राहायचा.
मग तो उसाचा रस पिऊन झाल्यानंतर मी आणि माझी बायको एकदम खतरनाक माणसं. मायच्या बाबाचे भांडणं लावून द्यायला आम्हाला इतकं आवडायचं ना, बघायचंच काम नाही. आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही दोघं मिळून भांडणं लावायचे आणि ते भांडणं करायला लागले की आम्ही हसायचो. लुटुपुटीच्या भांडणातली जी मजा होती जगात कुठेच नव्हती. ते आता काय सांगतो मला, मी नाही शब्दात नाही सांगू शकत. त्या दिवशी ते उसाचा रस पिला आणि मग अण्णा उसाचा रस पिलाय, पैसे द्या. अण्णा पैसे द्या. माझा बापा एवढा चेंगट माणूस या जगात कोण नाही, तुम्हाला काय सांगावं. पैसे नसताना अण्णांनी कधी दिले नाहीत आणि असताना कधी पैसे दिले नाहीत. खिशात हात घालायचे, खिशात हात घालायचे असा, पण बाहेर मोकळाच काढायचे, पैसे नाही काढायचे कधी. पुन्हा घालायचे, पुन्हा मोकळाच काढायचे, पैसे नाही कधी काढले बाबा. मग उसाचा रस पिऊन झाला, अण्णा पैसे द्या. अण्णांची भाषा, इटल्या किती र? अण्णा 500 रुपये द्या. बाबू 500 रुपये? बापासाठी 500 रुपये म्हणजे तुम्हाला काय सांगू आता, जगातला सगळ्यात मोठा विषय. अण्णा हा लातूर मधला रस आहे, हा माकेगावचा नाही आहे, 500 रुपये लागतात, द्या गुपचूप. बाप पुन्हा लक्षात घालायचं, नाही काढायचं. मग शेवटी अण्णांचं एक हत्यार होतं, अस्त्र होतं. ते काय होतं माहितीये, माईला म्हातारे म्हणायचे, म्हातारे दे ग पैसे, इटल्या लई किरकिर करायला लागला, इटल्या लई किरकिर करायला लागला, पैसे दे. म्हातारे म्हणजे माईला. पण बापाने कधी पैसे काढले? बघा, मला बापाचे पैसे नव्हते पाहिजे, मला माईचे पण पैसे नव्हते पाहिजे, पण हे जगणं म्हणतात यार, असं जगता आलं पाहिजे. काय म्हणता याच्यामध्ये, काय म्हणता याच्यामध्ये? किती मोठ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय, किती मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगतो, असं जगता आलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, माझ्या बायकोला ना, म्हणजे सासऱ्याचं आणि सुनेचं नातं कसं असावं. माझ्या बायकोला पोळलं होतं आणि तिला जखम झाली होती. माझ्याकडे पोळ्याला जळीत रुग्णांचं सेंटर आहे माझ्याकडे, त्याचा मी डॉक्टर आहे, त्याचा स्पेशलिस्ट आहे मी, बरोबर आहे. मग आता ती लंगडत चालत होती कामं करताना. अण्णांनी पाहिलं, अण्णांना चर्चेमध्ये सगळ्या बापाला माहीत होतं. मला बोलवलं, इटल्या इकडे गेलो. इटल्या म्हणणार एकच माणूस आहे जगामध्ये. अरे कल्पनीला पोळलं इटल्या? म्हणलं हो अण्णा माहिती आहे मला. काय माहित आहे सांगतोस? बापाची प्रचंड स्टाईल होती. म्हणलं काय झालं बाबा? तू डॉक्टर आहेस म्हणे. आता काय म्हणलं, काय सांगायची गरज आहे, डॉक्टर आहे म्हणजे? हो अण्णा सगळ्या जगाला माहिती आहे, तुम्हाला माहित नाही का मी डॉक्टर आहे? काय हसतोय इटल्या? म्हणलं काय झालं अण्णा? पोरगी लंगडत चालायला लागल्या म्हणले, महिनाभर झालं तू दुरुस्त करत नाहीस, कसला डॉक्टरच असला? एक इकडे आहे म्हणले, एक काम कर माझं ऐक. म्हणलं हां, आता बाप सांगणार मला. माझं ऐक म्हणले, हे बघ माझ्या पिंडरीचं मास्क काढ म्हणले आणि त्या कल्पनेला पोळलंय ना त्याच्यावर लाव म्हणले, लगेच दुरुस्त होत आहे. याला प्रेम असं म्हणतात मित्रांनो, याला प्रेम असं म्हणतात. काय लागतं रे? काय लागत नाही. मी नेहमी सांगतो ना, कधी पण आईचे आणि मुलीचे पण भांडणं होतात, पण ते भांडणं टिकत नाहीत, कारण ते प्रेम असतं, हो की नाही? मला असं वाटतं सासू सासऱ्याचे आणि सुनी जरी भांडणं झाले ना, ते मुलीचे आणि आईचे, मुलीचे आणि वडिलाचे भांडणं झाले असं जर घेतलं ना, ते टिकतं बॉस. मला एवढंच म्हणायचं आहे. आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मला आता 28 तारखेला माझ्या लग्नाला 30 वर्षे होतील. माझा मुलगा 27 वर्षाचा झाला आहे. ओके, आता आम्ही सून शोधतोय. ओके, तुम्हाला सांगतो ना की एवढ्या सगळ्या याच्यामध्ये, एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये मी एकदाही असं नाही पाहिलं, एकदाही की कधीतरी घरामध्ये माझी बायको आणि माझ्या मायबापाचं एका शब्दाने तरी मी काहीतरी अडचण नाही, कधीच नाही. रादर त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला सांगतो की मी कशावरच जळत नाही, पण एका गोष्टीवर मात्र मी एवढे वर्ष जळलो, प्रचंड जळलो. मला वाटायचं मला देवाने प्रचंड दिलंय, माझ्या पात्रेपेक्षा जास्त दिलं असं वाटायचं. एक गोष्ट मला कमी दिली असं वाटायचं देवाने, ती म्हणजे अण्णा, माय आणि माझी बायको यांचं जे नातं होतं ना, ते मला नाही मिळालं. मला कधी कधी प्रश्न पडायचा आहे, ही तुमची आहे का मी तुमचा आहे यार? बघा ना जरा माझ्याकडे. पण कधीतरी मायला काहीतरी जाऊन सांगायचं ना, मांडीवर झोपायचो, मायला काहीतरी मी शेअर करायचो. तिला सांगायला लागलो की माय हसायची. का हसतेस माय? नाही माय तुम्ही बी सांगा की, तुम्ही बी सांगा म्हणजे तिला ऑलरेडी सांगितलं असेल माझ्या बायकोनी. मला कधीच तिला पहिलं सांगता नाही आलं, कधीच नाही. कसं सांगायचं की कसे बोलायचं की काय माहित नाही मला. पण हे जे आहे ना, ह्याच्यातलं गोडवा आहे ना, तास एकमेकाला बोलावं, सासूनी सुनेशी, सुनेनी सासूशी, काय पाहिजे यार. आणि हे प्रेम आहे ना, अरे यार याच्यावर प्रेम जगात कुठेच नाही आहे. हे मी अनुभवलोय, मी त्यातून गेलोय. आणि ना तुम्ही प्रत्येकाने त्या प्रेमात जावं. आणि लेकरांनो तुम्हाला पुन्हा सांगतो मी, कितीही आयुष्यात मोठे व्हा, तुमच्या आयुष्यात जेव्हा अपयश येईल ना, सगळ्यात पहिलं आईला आणि वडिलांना सांगा. सगळं जग तुमच्या विरोधात गेलं ना, जग तर तुमचे आई आणि वडील तुमच्या पाठीमागं भिंतीसारखे उभा टाकतील, हे मी तुम्हाला बॉन्ड पेपर लिहून देतो. आणि त्याच्यापुढे तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्हाला यश मिळतं, जेव्हा तुम्ही मोठे होता, तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येतो ना, तो सगळ्यात पहिला मायला आणि बापाला सांगा. जो त्यांना आनंद होतो ना, तो आंतरिक आनंद असतो, बाकीच्या लोकांना दाखवणारा आनंद असतो. त्यामुळे ना, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी सगळ्या आईवडिलांना शेअर करा. मी सांगितलेल्या 3 गोष्टी ऐका. एकदा दररोज जमेल तेव्हा आईवडिलांच्या पाया पडा. आमच्याकडे साष्टांग दंडवत माझी बाई घालायची, मी अर्धच पाया पडायचो, पण पाया पडा, त्यात खूप मजा असते. घरी जेव्हा आईवडिलांना भेटता, समजा तुम्ही सोबत नाहीत, एक फोन करा. ओके, एक फोन करा. मी जेव्हा सकाळचा पहिला फोन आपल्या आईला करायचा, जगात कोणालाच करायचा नाही. पहिला फोन तुम्हाला माहिती आहे का? दररोज सकाळी ठरलेल्या वेळेला मी माझ्या माईला फोन करायचो. ती म्हणायची सोबत नसताना, माय झालं तुमचं दर्शन, करा तर ऑपरेशन. मी आत्ता पण माईला फोन करतोय.
मी तुम्हाला सांगत होतो ना की जगामधलं ना एवढं श्रेष्ठ प्रेम ह्या जगात कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना खूप चेरिश करा यार, खूप चेरिश करा. पण मी सांगतो, हे जरी मला आज त्रास होत असेल, बड्डेमुळे त्रास होतोय, कारण प्रत्येक बड्डेचा केक माईच्या हाताला हात धरून कापला मी. पण तुला सांगू मी, मला खूप आनंद आहे, माहिती आहे, मी खूप सुखी आहे, मी खूप नशिबान मुलगा आहे. 55 वर्ष वयाचा होईपर्यंत मायन बाप सोबत होते. काय पाहिजे यार, काय पाहिजे ना, खूप नशिबान आहे. आणि मस्त जगले, मस्त म्हणजे मस्त, निरोगी जगले, एकदम मस्त जगले, राजाच्या बापासारखे जगले, काहीच अडचण नाही त्यांना. त्यामुळे मी प्रचंड खुश आहे. आजचा दिवस थोडा अडचणीचा आहे. मी प्रयत्न करत होतो इथे आल्यापासून की त्या विषयाकडे जायचं नाही, फक्त कनेक्शन हा विषय आल्यामुळे मला ह्या विषयाकडे यावं लागलं. नाही तर मी पहिल्या शब्दापासून प्रयत्न करत होतो की आज माईकडे जायचं नाही, काही झालं तरी. मी तुम्हाला सांगत होतो मित्र, आयुष्यामध्ये माय जेव्हा रागवते, बाप जेव्हा रागवतो, समजून घ्या ते तुमच्यावर प्रेम करतात, समजून घ्या. हे तुम्ही पुन्हा एकदा समजून घ्या. जे मायबाप रागवतात ना ते तुमच्यावर प्रेम करतात. जे मायबाप, तुम्हाला काय सांगू मी, जेव्हा लेकरावरती एखादे एवढे रागवतात ना, माझ्या अण्णांनी मला 49 वर्षाचं होईपर्यंत पण रागावलंय. बापाला मी कधीच म्हणालो तुम्ही यांना का रागवलात. मला वाटतं की बापापेक्षा आपल्याला काय कळतं. त्यातली एक मजा वेगळी आहे लेकरांनो, आणि ही मजा ना आयुष्यभर टिकवा. आणि आत्ता दिलेला वेळ संपलाय माझा. मी सगळ्याच भाषणाचा असा एक समारोप करायचा आजही मी समारोप करतो. गाथा यशाची निर्माण करण्यासाठी एक चतुसूत्री लागते, आणि ती म्हणजे नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. सगळ्यात महत्वाचं हे तुम्ही पाळणार, मला प्रॉमिस करता, हात वर करा. आणि हे प्रॉमिस विठ्ठल आणायला केलंय, माझं नाव विठ्ठल आहे. खोटं बोललं की पाप लागतं, प्रॉमिस तोडलं की पाप लागतं, कोणीच तोडायचं नाही. राईट, थँक्यू. आणि मी शेवट भाषणाचा असा करायचो की अण्णांना भेटा एवढ्यासाठी की अण्णा आमच्या हवेत चालायचे. अण्णा कधीच जमिनीवर चालले, कधीच नाही. बापा चालण्यात तोरा, बोलण्यात तोरा. बाप, अण्णा आमचे 52 किलोचे होते, 52 किलोचे, शेवटी 46 किलो झाले होते. पण बाप चालताना असं चालायचं की त्यांची छाती आहे ना हत्ती एवढी मोठी आहे. अरे यार म्हणलं, म्हणजे अण्णांना तुम्ही बघा, शपथ सांगतो, हा माणूस आहे ना एकदम अवलिया, वेगळाच प्राणी होता.